प्रेमासाठी धर्म बदलल्याची प्रकरणं बरीच आहेत. उत्तर प्रदेशच्या बरेलीतून असंच एक प्रकरण समोर आलं. एका मुस्लिम तरुणीचा हिंदू तरुणावर जीव जडला. त्याच्याशी लग्न करायचं ठरवलं. यासाठी धर्म बदलायलाही ती तयार झाली. प्रेमासाठी तिच्या वडिलांनीही धर्मांतर केलं होतं. नवी दिल्लीत राहणारी मुस्कान, जिची यूपीतल्या राजेशशी सोशल मीडियावर ओळख झाली. दोघेही 6 महिन्यांपूर्वी इंस्टाग्रामवर मित्र बनले. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मुस्कानने घरातून पळून जाऊन हिंदू रीतिरिवाजानुसार बरेलीत राजेशशी लग्न केलं. पंडित के शंखधर यांनी मुस्कानला गोमूत्र आणि गंगाजल प्यायला देऊन गायत्री मंत्राचा उच्चार करून शुद्ध केलं. यानंतर तिचा प्रियकर राजेशनेही तिच्यासोबत 7 फेरे घेतले. तिच्या वांग्यात सिंदूर भरून तिला मंगळसूत्र घातलं. मुस्कानने तिचं नाव बदलून खुशी ठेवलं. तिने सांगितले की हे लग्न ती स्वतःच्या इच्छेने करत आहे आणि आता तिला तिच्या प्रियकरासोबत राहायचं आहे. मुस्कानचे वडील विजेंद्र सिंह आधी हिंदू होते आणि त्यांनी मुस्लिम महिलेशी लग्न केलं होतं. त्यांनी प्रेमासाठी मुस्लिम धर्म बदलला होता. मुस्लिम धर्माचं पालन करण्यास सुरुवात केली, पण विजेंद्रने आपलं नाव बदललं नाही. याआधी उत्तर प्रदेशच्या मोहबा येथील पानवाडीमध्ये राहणारी मुस्लिम तरुणी आरजू रैने हिंदू तरुण दिनेश जयस्वालच्या प्रेमात पडली. मिळालेल्या माहितीनुसार 2018 मध्ये आरजू दिनेश सोबत पळून गेली होती. दोघेही नोएडा, दिल्ली येथे राहत होते. कोरोनाच्या काळातही दोघे घराबाहेर राहिले. या दरम्यान आरजू 2 मुलांची आई झाली. आरजूचे आई वडील आणि कुटुंबीय अजूनही या नात्याच्या विरोधात असून त्यांनी आरजूसोबतचं नातं तोडलं आहे. 6 वर्षांनंतर सासरच्या घरी परतल्यानंतर आरजूने प्रेमासाठी धर्माची भिंत सोडून मंदिरात लग्न करून सनातन धर्म स्वीकारला. पानवाडी, काश्मीरमधील गौरया माता मंदिरात हिंदू रीतिरिवाजानुसार त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर आरजूचं नावही बदललं. आरजू रैनेवरून ती आरती जयस्वाल झाली.